ह्या आमच्या ताईला आपण 2 मिनिटं श्रद्धांजली वाहण्यासाठी उभं राहायचं आहे. त्याला प्रत्येकाने श्रद्धांजलीसाठी उभं राहायचं आहे. आमच्या रुकेश भाऊच्या वहिनी आहेत, मला वाटतं त्या रुकेश भाऊच्या वहिनी आहेत का? त्या काल आपल्याकडे होते भाऊ, ते त्यांच्या वहिनी 31 वर्षांच्या यस आपण सोडून गेलेत. निश्चितच परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती लागेल. आणि खरोखरच ही स्पर्धा ते जी या आणि आमचे सर्व कसं वाटतं ज्या पद्धतीने तुम्ही ध्येय उद्दिष्ट बाळगले, 4 वर्ष बघता आले. पहिल्या वर्षी फक्त आपण अन्नदान म्हणून केलं, दुसऱ्या वर्षी शाळेची मुलीची फी आणि काही लोक अन्नदान केलं, तिसऱ्या वर्षी आपण जे पॅरालाइज लोक आहेत म्हणजे आपण सायकल दिली, एक वॉकर होतं, एक म्हणजे उत्तर भारतीय होतं, त्याला चालता येत नव्हतं, तुमच्याकडे त्यांनी कॉन्टॅक्ट केलं, मग वॉकर दिलं, त्या वॉकरच्या माध्यमातून 6 महिन्याचं चालायला शिकला आणि आज तोच आपला सगळा परिवार सांभाळतो, सकाळी कामावर जातो, येतो. आणि मेरे को आणि विचारलं मी तिथे बोली आते जी की हमारे काम, मला आते जी कुछ नहीं है, भगवान हमें देते हैं और ये टीम जो आती है वो पूरी टीम की एंट्री फी ये हमारी सपोर्ट है. एक बार पूरे 32 टीम के लिए तालियां बजाइए जिनके एंट्री की वजह से हम लोग यहाँ शोषण कसे वाटले आणि कशा पाहिजे तुम्हाला प्रत्येक संघाने सपोर्ट केला आहे. आतेजी धन्यवाद दीपक काका. प्रथम तर असोसिएशनचे मी धन्यवाद करतो की असोसिएशन आहे त्याच्यामुळे आपल्याला 32 टीम ह्या काही मिनिटांमध्ये कंप्लीट होतात. आणि ज्या ज्या संघाने आपल्याकडे भाग घेतला त्या संघामुळे आपल्याला एक पूर्ण आधार भेटतो. आणि आज आपण बघत असतील सगळे ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांच्या बॅनर तुम्ही बघत असतील, ह्या लोकांचा आपल्याला एक साथ आहे, त्याच्यामुळेच आपण हे सर्व करू शकतो. आज म्हणजे न बोलता हे विषय आहे की सरपंच आहेत, आमचे उपसरपंच सदस्य आहेत, ह्यांचासुद्धा मला खूप आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला एक पुढाकार असतो की बाबा तुम्ही करा, आम्ही आहेत, काय टेन्शन नाही. आणि फीजचा विषय आल्यानंतर आमचा कुणाल घरत आहे, तिकडे आमचा जयेश घरत आहे, चैतन्य घरत आहे, बंटी आहेत, अशा आमच्या सगळे मुलांनी पूर्ण सपोर्ट करून ज्या टायमाला ग्रुपवर पडलं की बाबा पीच वगैरे नीट पाहिजे, जब्बीर मला नेहमी पर्सनल बोलत असतो की दादा असं पाहिजे, त्यामुळे टुर्नामेंटला कोणती गालबोट लागली ना पाहिजे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे हा ग्राउंड मी पहिला आमचा त्या साईडला होता, ह्या साईडला हिरवळ ह्यासाठी केले की बाबा आपले पोरं जेव्हा डाहे मारतात तेव्हा त्यांना कोणती दुखापत झाली ना पाहिजे, हे महत्त्वाचा विषय आहे. आणि टुर्नामेंटसाठी सगळ्यांचा ज्यांनी सपोर्ट केला त्यांचा मी धन्यवाद करतो. आणि अजूनही चांगली संकल्पना म्हणजे तुमच्याच एंट्री फीमधून आपण जे कार्य करतो हे पुढे चालत राहणार आहे. तुमचा असाच सपोर्ट, तुमचा असा आशीर्वाद राहू द्या. आज ह्या टुर्नामेंटनंतर जर तो व्यक्ती चालायला लागला तर त्याचा सगळं क्रेडिट हे तुमचा असोसिएशन म्हणजे तुमच्या संघांचा आहे, माझा नाही आहे. आपण खूप मोठा हा पाऊल उचललेला आहे आणि नक्कीच तो पुढच्या टुर्नामेंटला ही ट्रॉफी देताना असोसिएशनला तो स्वतः उभा असेल हे मी तुम्हाला शब्द देतो. धन्यवाद. थँक्यू. आमचे सरपंच साहेब या, तुम्ही तर कधी बोलतच नाही हो, फक्त यांना सांगायचं आणि काम सरपंच साहेबांकडे करून घ्यायचं. आनंदी साहेब या, स्वतः अतिशय उत्कृष्ट क्रिकेटपटू, TVMचे विद्यार्थी, वेल एज्युकेटेड आणि सामाजिक कार्यामध्ये वडिलांचा त्यांचा खूप मोठा हात होता. आपण जगदीश भाऊला नंतर पाहतो, पण आम्ही जेव्हा बघितलं आणि तेव्हा सर्वात मोठं काम असायचं शाळेचं फॉर्म आलं की अटेस्टेड कुठे करायचं. बाबा फक्त म्हणायचे की तुम्ही अरे तू माझ्या गावाला आले आणि प्रत्येकाला करून द्यायचं. हे बघायला खरोखर बाबा आज इथे नसतील पण तिथून बघतात. आणि तुम्हाला सरपंच झाल्यानंतर सर्वात मोठा जास्त आनंद तुमच्या घरातल्यापेक्षा आमच्यासारखा वर्गात झाला, कारण एक सुशिक्षित माणूस सरपंच म्हणून झाला आहे. ह्याबद्दल जोरदार टाळ्या त्याच्यासाठी असायला पाहिजे. आणि साहेब ह्या स्पर्धेविषयी आणि खरोखर आतिथ्य कामाविषयी तुम्ही काय म्हणाल? क्रिकेटबद्दल जास्त काय बोलणार नाही. माझे पल्लील दादा इकडे आहेत, त्यांची टीम फायनलमध्ये आहे आणि दुसरी भैयापाडा अहमदनगरचे, दोघांना शुभेच्छा देतो. मिक्स आहेत, दोन्ही टीमला शुभेच्छा देतो आणि चांगला खेळ आम्हाला बघायला भेटेल. आणि थँक्यू. जास्त वेळ घेत दोन्ही कॅप्टन या, आपण टॉस करूया. या सरपंच साहेब टॉस तुमच्याकडेच करणार, कॉईन द्या. किसको चांस है कि बोलने का, डायरेक्ट अंडरस्टैंडिंग है? हा चला, पॅराडाईज कॉल करा. माहिती आहे त्याला काय कॉल करायचं साहेब? आणि चस्तक आलाय, क्या लेंगे आप? टॉस जीता है सर, हम यहाँ फील्डिंग करेंगे सर पहले, और काफ़ी दिनों के बाद आपकी टीम इकट्ठा है.
और ये ग्राउंड आपको काफ़ी लकी है और 4 सालों के बाद ये टीम है और इनका परफॉर्मेंस देखने को तो ऐसा लग रहा है कि गुड बैटिंग, गुड बॉलिंग, गुड फील्डिंग। फील्डिंग कर कितने राउंड तक रोकने की कोशिश करेंगे? सर 30-32 लास्ट। और इन्होंने तीनों मैच बैटिंग करके जीता है, 30-35 पे रोकने का काम करेंगे। ज़्यादा ध्यान किसी फलंदाज के ऊपर रहेगा? सर सभी अच्छा खेलते हैं, सब पे ध्यान रहेगा सर। थैंक यू सो मच, यही आंसर थे कि उनके पास जब भी नए तभी खेलेंगे। थैंक यू सो मच। क्या लेंगे, कितना स्कोर बनाएंगे? ज़्यादा से ज़्यादा स्कोर करना चाहेंगे। गेंदबाजी की प्रैक्टिस कहाँ करते हो आप? स्कूल में। स्कूल में पढ़ाई करते कि नहीं? करते हैं। हाँ, दुबई किसकी बात के लिए गए थे? दुबई घूमने के लिए गए थे। थैंक यू सो मच, बहुत प्राउड ऑफ यू। बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते। एक बार उंगली बताइए आपके, देखो इतनी बड़ी उंगली है, यह है उनकी चमत्कार। थँक यू सो मच। चला जाऊया आपण साधारण सर्व मान्यवरांनी बस थोड़ी देर में 4 करेंगे। फील्डिंग से जाइए, मेरे तीनों अंपायर है, आइए आमचे तिन्ही पंच आपण जागा घ्यायचं आहे आणि ग्रँड फिनाले बघायला मिळते जिथे एक साईडला प्रत्येक 4 वर्षानंतर स्वप्न होतं पॅराडाईजचं की आम्हाला धर्मवीरच्या स्काउटच्या फायनलमध्ये जायचं आहे आणि बघता बघता आज बाकी ते फायनलपर्यंत पोहोचलेत आणि आपण खऱ्या अर्थाने बघणार एका साईडला पॅराडाईज बोईसर आणि एका साईडला अर्जुन 11 अहमदनगर टॉस जिंकलाय अर्जुन 11 रहमत संघाने आणि आमंत्रित केलाय पॅराडाईज संघाला 50,000 रुपये रोख ही ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळते आणि ही ट्रॉफी आम्हाला दिलाय कैलासवासी वर्षा विश्वनाथ राऊत यांच्या स्मरणार्थ श्री प्रीतम विश्वनाथ राऊत माजी नगरसेवक यांच्याकडे दिलं गेलं आहे। तदनंतर आपण जर बघितलं उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर ह्या सर्व ट्रॉफ्या कैलासवासी जगन्नाथ लक्ष्मण राऊत यांच्या परिसरात कुमारी ऐश्वर्या उल्हास राऊत यांच्याकडे ट्रॉफ्या गेल्या आहे। ही सायकल आपण बघत आहात, ही सायकल खऱ्या अर्थाने विचार केली तर आम्हाला आदरणीय वैभवजी संके साहेब त्यांचे पिताश्री कैलासवासी श्री विष्णू नथुराम संके यांच्या स्मरणार्थ ही बायसिकल मॅन ऑफ द सिरीज म्हणून दिली गेला आहे। अशा अनेक पार्टिसिपेट तुम्हाला बघायला मिळतात। थोड्याच वेळात सुरुवात होते ग्रँड फिनाले 2025 ची भव्य दिव्य स्पर्धा आपण जी बघत आहात धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषक 2025। या सुरुवातीचे 2-3 षटकं तुम्ही करा, आपण संतोष देऊया, तिघांमध्ये कंबाउंड करूया। एक नवोदित समालोचक आमच्याकडे पाहायला मिळतोय। गाडी आहे का जायला? हा लचिक, तर जाऊया मेगा फायनल आपण पाहतोय। या स्पर्धेचा आपण मेगा फायनल पाहणार आहोत आणि 2 संघांमध्ये ही कडवी धुंद पाहायला मिळेल। धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2025चा हा महाथरार, त्या थरारामधील फायनल मॅच 2 संघ बोईसरचे आणि या 2 संघांमध्ये ही कडवी धुंद आपल्याला पाहायला मिळेल। फायनल मॅचची एका बाजूला अर्जुन 11 रहमतनगर आणि त्यांच्या समोर संघ उभा आहे तो म्हणजे पॅराडाईज, एक मोठा संघ म्हणून उभा आहे। ह्या 2 संघांमध्ये एसडी विनरची मॅच, एसडी विनरचा स्पर्धा आणि त्या एसडी विनरच्या स्पर्धेमध्ये टॉप 8 मधला पहिला सामना आपण पाहिला होता, एक सामना पाहिला होता, चौथा सामना पाहिला होता टॉप 8 मधला। त्यामध्ये अर्जुन 11 संघाने जबरदस्त कामगिरी केली होती आणि पॅराडाईज संघाला जे रोखायचं होतं ते रोखण्याचं काम त्यांच्याकडनं सक्सेसफुल ठरला होता आणि पॅराडाईज संघाला एक कडवी धुंद त्याने दिली होती। परंतु यावेळी फायनल मॅच मेगा फायनलमध्ये कडवी धुंद द्यायचा आहे। मेगा फायनलमध्ये कोण विनर होणार आणि कोण रनरअप राहील ह्याच्यावरती लक्ष असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जे लाडके प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात त्याला सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर ऑनलाईन जे प्रेक्षक मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती वेळेतला वेळ काढून आमचे प्रमुख पाहुणे आमच्यापर्यंत पोहोचले आहेत, आपला वेळ मात्र त्यांनी दिलाय, त्यांचंही मनस्वी आम्ही आभार व्यक्त करतोय। जाऊया मॅचला सुरुवात करतोय। पंच सुद्धा मैदानाचा ताबा घेत आहेत, त्यांच्याकडनं ग्रीन सिग्नल सुद्धा दिला जाणार, मॅचला ऑन सुद्धा केलं जाणार। प्रथमतः फलंदाजी करत असताना पॅराडाईज संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्याच विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे अर्जुन 11 रहमतनगर। हा संघ गोलंदाजी ट्रॅकवरती जसजसं टॉस जिंकला गेला तसतसं फिल्डिंग चॉईस केली गेली अर्जुन 11 संघाने आणि फायनल मॅचमध्ये सुद्धा प्रथमतः फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय। पाहूया यावेळी गोलंदाजी चालेल का की फलंदाजी चालेल ह्याच्यावरती लक्ष असेल। आता मात्र अर्जुन 11 संघ पॅराडाईज संघाला रोखण्यात यशस्वी ठरेल का, कारण की मागचे 2चा इतिहास जर आपण पाहिला अर्जुन 11 संघाचा गोलंदाजीचा तर
आपण वळकोण संघ आणि त्याचबरोबर मायखोप संघाला या परिस्थितीमध्ये आणून ठेवलं होतं की आपले सर्व बॅटर हे मात्र संपवण्याचं यश त्यांनी प्राप्त केलं होतं. ऑल आउट करण्याचा प्रयत्न आणि वळकोण संघाला ऑल इन केला होता. त्याचबरोबर मायखोप संघ एक विकेटनं मात्र खेळला होता. शेवटचा एक विकेट राहिला. आणि इथे जर पाहिलं तर पॅराडाईज दुसरा चेंडू सॉफ्ट हँडने सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. जसं म्हटलं जात असताना चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि खराब चेंडूला योग्य ती दिशा द्या, हे चांगल्या खेळाडूची ओळख असते. आणि तीच ओळख मात्र दाखवत असताना आपल्याला जब्बीर पाहायला मिळतोय, त्याच्यासोबत निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू. हा इकडे आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होईल तेव्हा धावा मिळतील. सहजासहजी धावा मिळणार नाही असं गोलंदाज सुद्धा सांगतोय की सहजासहजी धावा मिळणार नाही आहेत. तेव्हा आम्ही पाहिलं सुद्धा होतं SD विनरमध्ये चांगली गोलंदाजी झाली होती अर्जुन 11 संघाकडनं. आणि जब्बीर नावाचा हा वादळ असतो, त्या वादळाला कुठेतरी शांत ठेवण्याचं काम तिथे केलं गेलं होतं. आणि जब्बीरला रोखण्याचा प्रयत्न आता सुद्धा केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि ते सक्सेसफुल ठरेल की नाही ह्याच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह असेल. कारण की इथे तर पाहिलं गुरुवारी खेळ खूप बाकी आहे, गेम खूप बाकी आहे. पहिली इनिंगची सुरुवात झाली आहे. आता जर पाहिलं चेंडू शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न पंच धीरज मात्र दर्शवत आहेत. धीरज मोरे आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेत. उंबट मॅन फ्रॉम उंबट या विभागातनं मात्र बिलॉंग करतात आणि चांगली पंचांची भूमिका सलग 3 रात्र 3 रजनी आपण पाहिल्या. या 3 रजनीमध्ये चांगलं पंचांच्या भूमिकेत त्यांनी चांगलं कार्य निभावलं आहे. जरी मैदानाच्या आतमध्ये 3 पंच असतील तसेच मैदानाच्या बाहेर 3 कॅमेरे सुद्धा लावले गेलेले आहेत, ते सुद्धा पंचांचीच भूमिका करतात. म्हणजे टोटल 6 पंच आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून ते नजरा लावून. इथे जर आपण पाहिलं पाहूया पुढचा चेंडू. इंटू द गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. इथे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. निशानलाही शांत ठेवण्याचं काम केलंय. मागची मॅच निशान आपण पाहिलं जब्बीर गेल्यानंतर जी जबाबदारी घ्यायची असते प्रत्येक खेळाडूला, कारण की 9 खेळाडूंचा हा संघ तयार होतो. 9 खेळाडूंमधनं जरी आपला मेन बॅटर जरी बाद झाला त्यानंतर जबाबदारी घ्यायची असते पुढचे जे फलंदाज येत असतात त्यांना. आणि ती जबाबदारी निशानने घेतली होती आणि चांगली खेळी साकारली गेली. आणि साई गणेश सातपाडी संघाला या स्पर्धेतनं मात्र बाहेर केलं आणि फायनलचा तिकीट मिळवला. षटक क्रमांक पहिलं झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकांवरती पाहायला मिळत आहेत. 1 षटकाची समाप्ती 4 धावा इथे पॅराडाईज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जाऊया उर्वी DJ कडे आपण पुन्हा एकदा. प्रेक्षक वर्ग सुद्धा डीजेच्या समुद्र आवाजाने मात्र नृत्य करत आहेत, आनंद घेत आहेत. प्रत्येकाला संधी असते आनंद लुटायची आणि ते प्रत्येक प्रेक्षक वर्ग क्रिकेटर आणि सर्वच समस्त क्रिकेट प्रेमी मात्र या सामन्यांचा आनंद घेत असतात. इथे जर पाहिलं जब्बीर यांच्या बॅटमधनं टॅपचा हा फटका, चेंडू चाललाय सरळ 4 धावेसाठी. मात्र गोलंदाज मागच्या 2 मॅचचा इतिहास त्याचा पाहिला तर 4 विकेट त्यानंतर 3 विकेट असं त्याचा इतिहास राहिलाय. परंतु या मॅच मध्ये जब्बीर त्या इतिहासाला कुठेतरी खोण्याचं काम करतोय. इकडे जर पाहिला फुलटच चेंडू होता, समाचार पूर्ण एकदा घ्यायचा होता त्याच रिझन मध्ये, परंतु तेवढा चांगला संपर्क नव्हतं. त्या कारणामुळे सिंगल धाव इथे परिपूर्ण केली जाते. सिंगल धावाने धावफलक जर आपण पाहिलं धावफलक 1 ने भर होते. धावसंख्या धावफलकांवरती जाऊन पोहोचते, स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 9 धावा. चांगली गोलंदाजी पहिलं षटक आपण पाहिलं होतं, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. जब्बीर आणि निशानला पूर्णपणे शांत ठेवलं गेलं, परंतु आता अफजल शांत ठेवेल का निशानला? निशानचा स्ट्रोक पाहायला मिळतोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नेत्रदीपक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि हे पट खूप महत्त्वाचे असतात. जेव्हा जेव्हा आपल्या संघाला कमीत कमी धावा खर्च करायचा असतील तर क्षेत्ररक्षकांकडे पाहिलं जातं, आपल्या सर्व फिल्डरकडे पाहिलं जातं गोलंदाजाकडनं, की त्यांच्याकडनं अपेक्षा असतात
की माझ्या चेंडूवरती जे प्रहार केले जातील, जे मोठे फटके खेळले जातील, त्याच्यावरती तुम्ही धडक टाकून चेंडू रोखण्याचा प्रयत्न करा. आपण क्षेत्ररक्षण पाहिलं, अबू हुरेरा यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, बॅकअप सुद्धा पाहायला मिळालं. हे फार महत्त्वाच्या गोष्टी असतात, बॅकअप येणं आणि चांगलं क्षेत्ररक्षण होणं. पूर्ण टॅप करण्याचा प्रयत्न, अग्रेसिव्ह रूप धारण करण्याचा प्रयत्न करतोय जब्बीर, परंतु जब्बीरला कुठेतरी शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया पुन्हा एकदा चेंडू घेऊन. हा गती परिवर्तन चेंडूमध्ये थोडंसं गती परिवर्तन केलंय आणि लेंथमध्ये चेंजेस केले गेलेले आहेत आणि या चेंजेस फार महत्त्वाचे असतात. परिवर्तन ही काळाची गरज आहे. जसं काळ बदलत जातो तसं माणूसही बदलत जातो. त्याचप्रमाणे आपल्याला 6 चेंडू हाताळण्यासाठी दिले की ते 6 चेंडू सुद्धा आपल्याला लेंथमध्ये परिवर्तन करून हाताळले तर नक्कीच फलंदाजाला चकमा देण्यासाठी आपली गोलंदाजी तयार असते. आणि इथे जर पाहिलं तर एक चौकार जरूर आला असेल, परंतु त्या चौकारानंतर कमबॅक करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे असं मात्र अफजल सांगतोय. इन टू द गॅप. इकडे निशांच्या बॅटमधनं पुन्हा एकदा इन टू द गॅप. फक्त क्षेत्ररक्षक पाहत राहिले आणि दर्शक मात्र टाळ्या वाजवत राहिले. चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेखा पार, चौकार. ते समुद्र संगीत 3 रात्र आपण पाहिल्यात. या 3 रात्रामध्ये नक्कीच चांगलं DJ वादन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि नक्कीच टीम मीटिंग कमी करा, विनंती असेल जास्त टीम मीटिंग करू नका, कारण की उर्वरित वेळ कमी आहे आपल्याजवळ. आमचे प्रमुख पाहुणेसुद्धा महत्त्वपूर्ण वेळ काढून आपल्यापर्यंत पोहोचले आहेत, तर रिक्वेस्ट असेल जास्त वेळ घेऊ नका. लगेच जाऊया, पुढचं षटक मार्गस्थ होईल. संघाचं 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक असेल. गोलंदाजाचं विकास बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता या 6 चेंडूचा खेळ, 6 चेंडूची जबाबदारी विकासच्या खांद्यावरती दिली आहे, जब्बीर आणि निशानला रोखण्याची. पाहूया जब्बीर आणि निशान कितपर्यंत रोकेल. आणि जब्बीर आणि निशान सहजासहजी रोखणार नाही आहेत, कारण की हे वादळ आहे. हे वादळ थांबवण्यासाठी एक नक्कीच चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल. इकडे फटका चांगला आहे, तेवढा क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. टाळ्या वाजल्या पाहिजेत. फायनल मॅच आहे. फायनल मॅच मध्ये नक्कीच प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कोण घेणार त्याच्यासाठी मात्र ही लढत आहे. 50,000चं राशी आहे, 50,000चं कॅश प्राइज आहे. ते कोणाच्या नावावरती होणार त्याच्यासाठी ही लढत आहे. पाहूया कोण जिंकणार तर कोण हरणार. कोणाला तरी जिंकावं लागेल, कोणाला तरी हरावं लागेल. हे तर क्रिकेटचा खेळ आहे. आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रोख लावले धावांच्या गतीवरती, जब्बीरला सुद्धा रोखलंय धावांच्या गतीवरती. इथे ब्रेक मात्र लावण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज. इकडे छेडछाणी करण्याचा प्रयत्न, जब्बीरकडनं छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. इकडे थोड्याशा हुल दिल्या गेल्या होत्या जब्बीरकडनं गोलंदाजाला की कुठेतरी आपल्या लेंथमध्ये गडबडी होईल, परंतु इकडे ती लेंथ मात्र मेंटेन ठेवत गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळते. विकास यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. चांगला लाईन मेंटेन ठेवली आहे. विकासने आपल्या विकासाची गाडी मात्र चांगली रफ्ताराने चालवले. धावांच्या गतीला कसा ब्रेक लावायचा हा विकास मात्र सांगतोय. आपला विकास करताना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांनाही सांगून देतोय, माझा विकास पहा. हा विकास आहे. विकासने घेतलाय. विकासने आता निशानला घरचा रस्ता दाखवून दिलाय. निशान बॅक टू दी डग आउट, विकेट. जाऊया पुन्हा एकदा उर्वी डीजेकडे. षटकामध्ये विकासने विकासाची इथे प्रगती केली आहे. विकासने विकास करायला सुरुवात केली आहे अर्जुन 11 संघासाठी. कारण की मागचं इतिहास जर पाहिलं, पहिले 2 गोलंदाज जे होते, पहिले 2 गोलंदाज आपण अफजलला पाहिलं, त्याचबरोबर रिहान हे चांगली गोलंदाजी करत होते. त्यांच्यावरती जब्बीर आणि निशानने आक्रमण केलं, परंतु आता विकासने आपली चांगली गोलंदाजी केली. अशी हे जबाबदारी असतात, ते जबाबदारी प्रत्येकाला निभवायची असतात.
हा इकडे जर पाहिलं सिंगलसाठी हा चेंडू ट्रॅव्हल केला जातोय, सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. एक मोठा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आहे तर त्याला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल निलेश मिश्रा, त्याने मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली त्यांच्या बॅटमधनं. आता निलेश मिश्राने सिंगल धाव घेऊन जब्बीरला स्ट्राईकवरती आणलाय. ऑन स्ट्राईकवरती जब्बीर. पाहूया पुढचा चेंडू, छेडछाणी करण्याचा प्रयत्न. हा कट केलाय, चेंडू चाललाय, मस्त कला दस्तक देत टाटा बाय बाय, खतम खल्ला. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय पुन्हा एकदा दमदार चौकार. दाबा धन्यवाद डीजे. उर्वी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर इथे तर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 18 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय, खल्लास झालाय 18 चेंडूचा खेळ. आणि त्या 18 चेंडूवरती बाजी मारली जाते. ते पॅराडाईज संघाने 1 विकेटच्या लॉस मध्ये 21 धावा धावफलकांवरती पाहायला मिळतात. तर हॅट्रिक विकेटसाठी प्रणय अमगर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जाते. पाहूया हॅट्रिक विकेट मात्र मिळवली जाणार का, नक्कीच म्हणजे प्रेक्षक पाहायला मिळतात, पारितोषिक लाभले जात आहेत आणि ते पारितोषिक पाहायला मिळतील. हा इकडे जर पाहिलं मन बनवून खेळलं गेलंय. निलेश मिश्रा आपल्याला पाहायला मिळते, मन बनवून खेळलं गेलंय. इकडे फलंदाज निलेश मिश्रा पाहायला मिळतोय. चेंडू जातोय निर्धाव आणि ही खासियत राहिले गोलंदाज अफजल यांची. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू खेळला गेला, धावचीची संधी निर्माण होती परंतु विकेट हवाय अर्जुन 11 संघाला, तो म्हणजे जब्बीर यांचा. कारण की नॉन स्ट्राईक एंडवरती फेकी झाली असते तर निलेश मिश्रा इथे धावचीच्या स्वरूपात बाद झाले असते, परंतु जब्बीरचा विकेट महत्वाचा आहे असं मात्र दर्शवलं जात आहे. आणि त्याच्यावरतीच नजरा असतील आणि प्रेक्षक सुद्धा त्यांच्याच बॅटिंग पाहण्यासाठी येत असतात आणि प्रेक्षक सुद्धा पाहायला मिळतात. नक्कीच वेळ जर आपण पाहिली तर 12:50 झालेले आहेत, परंतु प्रेक्षकांची गर्दी या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम आमचे प्रेक्षक करतायत. जेव्हा जेव्हा दिवाळीचा सण येतो तेव्हा तेव्हा आपण घराला सजावट करत असतो, तेव्हा तेव्हा आपण म्हणतात ना, जसजसं स्पर्धा ऑर्गनाईज केली आणि त्या स्पर्धेला प्रेक्षक असले म्हणजे ती स्पर्धा 4 चांद लावण्याची स्पर्धा असते. इथे तर पाहिलं इन टू द गॅप, चेंडूला ढकललंय पुन्हा एकदा, कार्पेटला रोल करत चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. डीजे मास्टर नक्की सुमधुर संगीत आणि मात्र मंत्रमुक्त केलं जातं डीजे उर्वी यांच्या माध्यमातून. तर नक्की तिकडे अर्जुन 11 संघाने बनवलेल्या खिचडीमध्ये पाणी टाकण्याचं काम चालू आहे. ते म्हणजे आपण जब्बीरला पाहतोय, छेडछाणी करतोय गोलंदाजासोबत, छेडछाणी करण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया खतरेत आहे, चोरी करताना सापडलाय पंचांच्या नजरेत आणि जब्बीरला जावं लागेल बॅक टू दी डग आउट. विकेट, एक बडी मछली जाल में. जाऊन पोचली आहे 26 धावा, 26 रन स्कोर कार्ड वरती. आता नक्कीच ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं बनवल्या गेलेल्या खिचडीमध्ये पाणी टाकण्याचं काम करत होता जब्बीर, परंतु इकडे पाणी टाकताना जब्बीरला पकडलंय आणि जब्बीरला इकडनं बाहेर केलंय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज अहमद आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर पाहूया निलेश मिश्रा आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक एंड वरती. पाहूया पुन्हा एकदा संधी निर्माण. पाहूया आता मात्र धावचीच्या स्वरूपात इथे बाद होणार नाहीये, धाव कंप्लीट होतीये, धाव कंप्लीट होणार. या धावसंख्येने
धावफलक जाऊन पोहोचेल 27 धावा. एक फायटिंग स्कोरकडे वळतोय पॅराडाईज संघ. पॅराडाईज संघाचा विचार केलं तर गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली आहे पॅराडाईज संघाकडे. आणि का म्हणून बोईसर विभागातील एक नामवंत संघ म्हणून ओळखला जातो पॅराडाईज संघ, तर ती खासियत राहिली आहे पॅराडाईज संघाची. फलंदाजी म्हणा, गोलंदाजी म्हणा, फिल्डिंग एफर्ट म्हणा, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगलं कार्यरत आहे पॅराडाईज संघ. म्हणून या संघाला मात्र अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये एक मोठा संघ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. हा इकडे पाहूया पुन्हा एकदा विकेटची संधी आहे आणि फलंदाज पुन्हा धावचीच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. विकेट बाहेर यायचं. प्रेक्षक आपण बाहेर या. सत्तावीस 27 धावा धावफलकांवरती पाहायला मिळत आहेत. अर्जुन 11 संघ गोलंदाजी ट्रॅकवरती जरा हात सोडायचा आहे. लाईटचा हात सोडा. जो आपण पॉल पाहतोय त्याचा हात सोडून राहायचा आहे. आणि बॅरिकेड जे आहे त्या बॅरिकेडवरनं थोडंसं आपलं ओझं कमी करा. पाहूया गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं गेलंय. गोलंदाज नवीन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती मागच्या मॅचमध्ये नवीमने चांगली गोलंदाजी हाताळली होती. पाहूया या मॅचमध्ये तिचं गोलंदाजी पुन्हा एकदा हाताळावी लागेल, कारण की पॅराडाईज संघ समोर आहे. 27 धावा 12 चेंडूचा खेळ इथे जर आपण पाहिलं तर उर्वरित बाकी आहे. पाहूया शेवटचं षटक बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. इकडे इन टू द गॅप चेंडू पुन्हा एकदा चाललाय सीमारेषेच्या पार. चौकार. पाहिलं पहिल्या चेंडूवरती स्वागत समारंभ चालू केलं गेलंय. गोलंदाज नवीम यांचं इथे जर पाहिलं पहिल्या चेंडूवरती स्वागत समारंभ चालू केलं गेलंय. तर फील्डमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळते. फील्ड परिवर्तन होते. तिथे ऑफ साईडला आपण 4 पाहायला मिळाले होते. इकडे हे प्रेशर असतं आणि ते प्रेशर आता गोलंदाजावरती बनवलंय. इकडे जर पाहिलं फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निलेश मिश्रा आक्रमकता इथे प्रदान करत असताना पाहायला मिळतंय. आणि धावांची गती आता ड्रायव्हिंग सीटवर आहे. आता ड्रायव्हिंग सीटवरती आहे निलेश मिश्रा. आणि आता पॅराडाईज संघाची गाडी जी वेगाने चालवायची आहे ती वेगाने चालवतोय. आणि नो बॉल त्याच्याबरोबर गिफ्ट दिला गेलाय. इथे जर पाहिलं जबरदस्त खूपच सुंदर एफर्ट. नक्कीच सुंदर एफर्ट पाहायला मिळालं. चौकार जाता जाता राहिलं गेलं. म्हणजे निलेश मिश्राला सुद्धा एवढा कॉन्फिडन्स होता की हा चेंडू जाणार चौकाराच्या बाहेर, परंतु तो रोखला गेलाय. चांगला एफर्ट. हे फार महत्त्वाचं असतं. चेंडू रोखणं, धावा रोखणं. जसं म्हटलं जात असतं एका स्ट्रोकने 4 धावा मिळत आहेत आणि ते स्ट्रोक जर आपण रोखले तर एकच धावा मिळते. खूप सारं अंतर राहतो, खूप सारा फरक पडतोय त्या चेंडूंवरती. हे जर पाहिलं पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हा फुल टॉस चेंडू होता. समाचार पूर्ण घ्यायचा होता परंतु स्वतःवरती नाराज आहे फलंदाज. विकेट. धावसंख्या धावफलकांवरती पाहायला मिळते 37 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेले आहेत. पाहूया इथे जर आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 3 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी आहे या षटकातील. 37 धावा 37 रन. अर्जुन 11 संघ नक्कीच सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. सलग 3 रात्र आपण पाहिले या स्पर्धेसाठी. टोटल या स्पर्धेसाठी 32 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग दिला गेला होता.
आणि 32 संघांनी या स्पर्धेमध्ये आपलं भवितव्य आजमावलं. या 32 संघांमधनं 30 संघ मात्र पराभव झाले आणि त्या 30 मधनं हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला अर्जुन 11 आणि दुसऱ्या बाजूला पॅराडाईज. हे 2 संघ बोईसर मधून बिलॉंग करतात. आणि पाहूया पुन्हा एकदा चेंडू हाताळला गेलाय आणि या चेंडूवरती दावा कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगल. एक करारा प्रहार केला पाहिजे होता असं मात्र डगआउट मधनं इशारा येतोय, कारण की हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पंच करायचा होता, परंतु तेवढं चांगलं पंच झालं नव्हतं. सिंगल धाव परिपूर्ण होते. दोघांमध्ये विचारमया केल्या जातील. दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा सिंगल धाव येतोय. तर इथे नक्कीच पॅराडाईज संघाकडनं टीव्ही अंपायरकडे रेफरल केलं गेलं. तर रिव्ह्यू लॉस होते पॅराडाईज संघ. स्पीड अप करा. रिव्ह्यू लॉस होते पॅराडाईज संघाचं. इथे तर आपण पाहिलं सिंगल धाव कंप्लीट होते. धावसंख्या 38. 38 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. चेंडूंचा खेळ समाप्त होतोय 4. आता शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे इनिंग ब्रेकसाठी आणि पॅराडाईज संघ कितपर्यंत धावांचा मजल मारतोय ह्याच्यावरती लक्ष असेल. 38. 38 धावा. नक्कीच सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळते. प्रेक्षक सुद्धा या सामन्यांचा भरपूर आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा नो बॉल आणि निलेश मिश्रा स्वतःवरती नाराज. नो बॉल होता. त्या चेंडूवरती आक्रमण करणं केला असता तर एकतर चौकार जरी मिळाला असता हेच अपेक्षा होती संघाची सुद्धा निलेश मिश्रा यांच्यावरती, परंतु इकडे सिंगल धाव आणि त्याचबरोबर नो बॉल. आहा, शॉट सिलेक्शन खराब. इकडे फलंदाज बॉक्स क्रिकेटच्या नियमानुसार इकडे बाद होताना पाहायला मिळतोय. विकेट होते पतन. लास्ट बॉल रिमाइनिंग असेल. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. फलंदाज या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा उर्वी डीजेला ऐकूया. जीत धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2025चा हा महाथराम आपण पाहतोय. भव्य नाईट अंडरम बॉक्स क्रिकेटची ही स्पर्धा. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील आणि हा चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स. सीमा रेखा पार. चौकार. तर नक्कीच दोन्ही संघ हे कमिटीचे आहेत. तर कोणताही चुकीचा इकडे डिसिजन पोचवला जाणार नाही आहे. सर्वांना योग्य तो डिसिजन मात्र दिला जाणार ह्याची नोंद ठेवा. दोन्ही संघ आपण धावसंख्या धावफलकांवरती 45 धावा ज्यांनी आताच नुकता आपल्या भारतीय संघाला चॅम्पियन बनवलं त्यांची आठवण करून दिली जात आहे. आणि हे बघा
सोने पे सुहागा, आ बैल मुझे मार, असं हे मात्र चित्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. वाईट त्याच्याबरोबर दाबा सुटल्या जात आहेत. जसं जसं खराब कामगिरी होते ना तेव्हा बॉडी लँग्वेज जी असते ना क्षेत्ररक्षक वर्गाची ती पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. हे शेवटचं षटक कुठेतरी पॅराडाईज संघासाठी मोठी धावसंख्या बनवून देणारं षटक होतं. आणि जे मी म्हटलं की आ बैल मुझे मार हे तिथे पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाने पूर्णपणे खराब गोलंदाजी केली. आपल्या गोलंदाजीमध्ये कमीत कमी आपण जर पाहिलं तर दाबा खर्च केलेले आहेत 24 धावा या षटकामध्ये. हे शेवटपर्यंत आठवण राहील अर्जुन 11 संघाला जे 6 चेंडूमध्ये 24 धावा खर्च आपल्याकडनं झालाय. आणि या धावफलक जर आपण पाहिलं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्डवरती धावा जाऊन पोहोचतायत 51 धावा बनवून पुन्हा एकदा 52 धावांचा टार्गेट पॅराडाईज संघाकडनं इथे दिला जातोय. जाऊया इथे जर आपण पाहिलं 52 धावांचा लक्ष्य करत असताना इथे अर्जुन 11 संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर पुढचं आपल्याला सूत्रसंचालन करताना पाहायला मिळतील ज्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. या सेकंड इनिंगमध्ये जे काही घडामोडी घडतील त्यांचाच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल संतोष पाटील सरांकडनं. धन्यवाद. माझे फ्रेंडचे जे ज्युनियर प्लेयर आहेत ना दिव्यांशू पॅराडाईज मधला लहान मुलगा जसा नक्कीच यानंतरचे जे आपण एक दिवस सोडून SPL स्पर्धा नक्कीच आयोजित केलेली आहे याच मैदानावर. अगदी चला मॅच आपण ऑन करणार आहोत. फायनलचा थरार आपण पाहतोय. जबरदस्त मॅच, अगदी शेवटची ओव्हर आणि शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 24 धावा आल्या आणि धावसंख्या जर पाहिली तर 51 रन्स, 52 रन्स टू विन. 52 धावांचं लक्ष आहे. अफजल बिल्ला इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इथून जर पाहिलं तर ही मॅच खूप महत्वाची आहे. फायनलचा थरार आणि या फायनलच्या मॅच साठी जोरदार टाळ्या एकदा आपण देऊयात. दोन्ही संघाला शुभेच्छा. पाहतोय आपण या ठिकाणी रेहान आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट करण्यासाठी इथे मात्र सज्ज होतोय. तर अफजल बेस्ट टू बेस्ट दोन्ही आपण पाहतोय. इथे जर पाहिला पहिल्याच चेंडूवर सुरुवात केली. अफजल बिल्ला इथे थांबणार नाहीये. पहिल्याच चेंडूवर आलाय चौकार. 4 धावा. सुरेख फलंदाजी अफजलच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर रेहानच्या विरोधात आलाय चौकार. आणि या चौकारने नक्कीच जे जिद्द आहे जे विचार आहेत ते आता स्पष्ट दिसू लागले आहेत की इथून जर पाहिलं तर 52 धावांचं लक्ष आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नक्कीच आपण मुस्लिम बांधवांचं कौतुक करूया कारण की रोजा आहे परंतु रोजा असताना देखील आज हे खेळाडू जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने एनर्जी दर्शवत आहेत. आणि यांच्यासाठी खरोखर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मुस्लिम बांधवांसाठी मी म्हणेन खऱ्या अर्थाने. कारण की तारापूर संघ देखील आपण पाहिला कालच्या रात्रीमध्ये खेळला. त्यानंतर
दोडीपूजामध्ये देखील खेळला आणि पुन्हा एकदा इथे देखील आले होते. हे सर्व मुस्लिम बांधव आहेत आणि या मुस्लिम बांधवांना खरोखर सॅल्यूट असेल. खूप चांगलं काम या ठिकाणी करतायत. यावेळेस पायामधून चेंडू काढलाय, फक्त थोडक्यात वाचले मी म्हणेन. ज्या पद्धतीने आपण पाहतोय आज देखील आपण पाहतोय 3 कॉमेंटेटर पाहायला मिळत आहेत. आमचे सिनियर कॉमेंटेटर दीपक संके सर अगदी 2 ओव्हरसाठी माझ्याशी जॉईन होतील. त्यानंतर पाहिलं तर आज मनीष चौधरी खास सातपाडीहून या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट असं अपकमिंग एक कॉमेंटेटर म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आतिश दादावरचं प्रेम आपण पाहतोय माझ्यावर देखील खूप चांगलं आहे. मला देखील या ठिकाणी संधी दिली गेली दरवर्षीप्रमाणे, त्यासाठी आम्ही खूप खूप आभार आहे. आणि या स्पर्धेत इथे मात्र चुकी करते, इथे चुकी आहे. या चुका कुठेतरी सुधाराव्या लागतील. निशांत पवार एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडून ही चूक खूप महागात पडेल. गतवर्षी आपण युसुफ सय्यदला देखील पाहिलं होतं जो कॉमेंटेटर म्हणून. यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहतोय गुजरातमध्ये आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आपल्या बोईसर विभागामध्ये आपण पाहतोय कमी त्यांची कॉमेंट्री असते. 9 धाबा, 3 चेंडू आणि 9 धाबा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. रेहान पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीवर सज्ज झालाय. चौथा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा अटॅक तर केलाय पण तो जब्बीर चेंडूवर आलाय. चेंडूला इथे मात्र पकडतोय, फेकतोय, रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. 4 चेंडू झालेत आणि 4 मध्ये आतापर्यंत 9 धावा स्कोर कार्डवर. खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांची इथे साथ लाभली जाते. आपण पाहू शकतायत या स्पर्धेला खऱ्या अर्थाने रूप प्राप्त झालं. नक्कीच धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2025 आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न होता, फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु चुकला गेला. 5 चेंडूचा खेळ इथे मात्र कंप्लीट होतोय. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या आता मात्र या 3 चेंडू 2 चेंडूवर जर पाहिलं तर रोखल्या गेल्या आहेत. दोन्ही चेंडूवर रन्स आलेले नाही आहेत. 9 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल. हा शेवटचा चेंडू रेहानसाठी खूप महत्वाचा असणार आहे. अब्बूचा हा फटका थोडासा रिस्की शॉट, परंतु यावेळेस निशांत पवारने दर्शवलंय की एक चुकी झाली मात्र मी दुसरी चुकी करणार नाही. आणि इथून जर पाहिलं तर आपल्या चुकांना सुधारवत जेल टिपलाय आणि अच्चू याचा विकेट या ठिकाणी मिळवलाय. अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं कंप्लीट केलं गेलं आणि शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवलाय. धावसंख्या अजूनही पाहतोय 9 धावांवर. 3 चेंडूमध्ये 9 होत्या मात्र 6 चेंडूवर 9 असा क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. पाहतोय आपण नवीन गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर बादल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टर्न करण्याची शैली ठेवतोय बादल. इथून पाहिलं जाईल षटक क्रमांक दुसरं कशा पद्धतीने हाताळेल, परंतु दुसऱ्या बाजूला अटॅकिंग फलंदाज अफजल आपल्याला पाहायला मिळतोय. अफजलचा हा फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर अयान होता, अय्यू याला अगदी चेंडू चकवा देत निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. त्यासाठी आपण रॅलिंग लावले, कोणी मध्ये येऊ नये, कोणी बाहेर जाऊ नये, यासाठी या स्पर्धेचा दर्जा वाढलाय. आपण पाहतोय अगदी भरपूर प्रेम मिळालं. आतिश राऊत दरवर्षीप्रमाणे
ही स्पर्धा आयोजित करीत असतो आणि या स्पर्धेला पाहण्याचा दृष्टिकोन काहीतरी वेगळा आहे. आणि या स्पर्धेमधून जो काही नफा मिळतोय त्यातून काहीतरी कामगिरी समाजसेवा होतं असेच मी म्हणेन. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत दर्शवले. प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळी मदत आपल्याला पाहायला मिळते. आतेश आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी एकत्रित येतात आणि हे नियोजन करत असतं. इथून जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 14 धावा स्कोर कार्डवर झाल्या आहेत. एका बाजूला दीपक आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अफजल बिल्ला. पुन्हा पाहायला मिळेल बादल गोलंदाजी ट्रॅकवर पुढचा चेंडू घेऊन येतील. दीपक साठीचा हा चेंडू टोळावलाय परंतु यावेळेस अफजलचा मोठा विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. इथून जर पाहिलं तर रनआउटच्या रूपाने गाडी बाद होतोय. अफजल बाद. चेंडू सोडला होता परंतु त्याचं प्रत्युत्तर त्याने ही विकेट महत्वाचं विकेट या ठिकाणी बाद करून दिलेला आहे. चांगली थ्रो चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली पॅराडाईज संघाकडून अय्यूकडून आपल्याला पाहायला मिळते. अगदी छोट्या वयात पॅराडाईज संघामध्ये बलाढ्य संघामध्ये प्रवेश घेणं हे मात्र आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मुबारक अय्यू आणि बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांनी कमी वयामध्ये या पॅराडाईज संघामध्ये प्रवेश घेतलाय. मुस्सू आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीसाठी सज्ज झालाय. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न इथून मात्र पाहिलं तर यस्नोची कॉलिंग आणि सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जात आहे. सिंगल रन जमवलं गेलं. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 15 धावा झाल्यात. चेंडूचा खेळ आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. चांगलं षटक नक्कीच दर्शवलंय बादल यांनी. विकेट आल्यात रनआउटच्या रूपाने काय येऊ ना मात्र आपल्या संघासाठी जो विकेट आलाय तो खूप महत्वपूर्ण आहे. नक्कीच आपण पाहू शकता थोडीशी दुखापत आहे मसलमध्ये प्रॉब्लेम. आपण स्प्रे या ठिकाणी उपलब्ध आहे. जर जास्त प्रॉब्लेम होत असतील तर लगेच आपण स्प्रे मारावा. यस दिलेला आहे. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. बादल आपण पाहतोय षटकातील जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतंय. पॅराडाईज संघ फायनल मध्ये ज्या पद्धतीने आलाय मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महालक्ष्मी वडकुंड संघ जो टफ फाईट देणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता ती मॅच कोण विसरेल या मैदानावर. इथे मात्र पहा बॅटची एज आता मात्र पूर्णपणे जर पाहिलं तर अर्जुन गावचे सरपंच आनंद दोडी साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि आता ते मात्र आपली रजा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि उद्या पुन्हा एकदा आपल्याला दोडी पूजा मैदानावर यावं लागेल कारण की दोन्ही बाजू आपण पाहतोय हेच गुण असतात. आपण पाहतोय सरपंच म्हटला की सर्व ठिकाणी लक्ष द्यावं लागतं सर्वांवर प्रेम करावं लागतं तेव्हाच भरभरून प्रेम आपल्याला देखील मिळतं. खऱ्या अर्थाने कार्य महान आहे त्यामुळे माणूस देखील आपण पाहतोय हे महानच असणार. पाहतोय पुन्हा एकदा बादल आता मात्र आसिक आलाय फलंदाजीसाठी. इथून पाहिलं जाईल. आहा पुन्हा एकदा तोच इथे मात्र नजारा ज्या पद्धतीने संघ आपल्याला पाहायला मिळाला या आधीचा संघ जर पाहिलं तर सातपाडी सिंग
आता मात्र अर्जुन 11 संघ करताना पाहायला मिळतोय. प्रत्येक जण आला, प्रत्येक जण अटॅक करण्याच्या नादामध्ये आपलं विकेट गमावलं गेलं. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये धाबा बनवायचे आहेत. 37 धाबा. पुन्हा एकदा रेहान येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस हा चेंडू वाईटचा इशारा आलाय. 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 चेंडू 36 धावा. या धावा बनवू शकतायत. एखादं असं मोठं षटक आलं ज्या पद्धतीने आपण पाहिलं अर्जुन 11 संघाचं 24 धावांचं षटक आलं होतं, तसं जर षटक आलं तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅकिंग होऊ शकते. पण यावेळेस टॅपचा फटका. ओहो, नक्कीच आपण पाहतोय त्या ठिकाणी जब्बीर. बऱ्याचशा मैदानामध्ये जब्बीरला आपण खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिलंय. नेहमीच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेस पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु थांबवलंय. विकेट या ठिकाणी मिळेल तो म्हणजेच नवीन सुतारचा गडी बाद. अर्जुन 11 संघाची ज्या पद्धतीने आपण पाहिलं, पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू, प्रत्येक डॉट चेंडू आता मात्र टेन्शन वाढवेल ते म्हणजे अर्जुन 11 संघाचं. अर्जुन 11 संघ म्हणला तर हाच संघ टायटन म्हणून या मैदानावर फायनल मारली होती या संघाने. आता मात्र इथून पाहतोय थोडीशी पारडे झुकले जातात पॅराडाईज संघासमोर, कारण की ज्या पद्धतीने फलंदाजी केल्या आतापर्यंत. चांगली क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा विकेटचं होईल पतन. गडी बाद होतोय. मुस्सू देखील या ठिकाणी बाद होताना. विकास आपण पाहतोय. विकास आलाय. विकास काली मैदानाच्या आतमध्ये. तर रेहानचं मी कौतुक करेन. खूप चांगलं गोलंदाजी. बादल आणि रेहानने ज्या पद्धतीने विकेट्स घेतले गेले. इथून पाहतोय पुन्हा एकदा. ओहो, अय्यू चार्ज झालेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चार्ज कसा झाला तर एक चेंडू सोडला आणि त्यानंतर ज्या आपल्या संघाकडून थोडंसं आपण पाहतोय त्याला कॉन्फिडन्स दिलं गेलं आणि त्यावर तो चार्ज झाला आणि आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. 16 धावा स्कोर कार्डवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड. इथून पाहतोय बॅकफुटला जाताना संघ अर्जुन 11 संघ या फायनलच्या सामन्यामध्ये जी मॅच रंगली होती अगदी जबरदस्त रीतीने. पण या मॅच मध्ये जर पाहिलं तर आता मात्र थोडंसं वन साइड हिरो हा जो डायलॉग आला आणि तो डायलॉग इथे मात्र आपण नक्कीच सांगू शकतोय पॅराडाईज संघासमोर. पण तो अजूनही चान्स आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव. यावेळेस सिंगल रन्स. सिंगलने स्ट्राईक चेंज होत आहेत. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 18 धावा झाल्या आहेत. 18 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल अपटका, परंतु यावेळेस आपण पाहतोय चेंडूला पकडलंय. रन्स मिळणार नाहीये. इथून जर पाहिलं तर अशा अपेक्षा ज्या होत्या त्या आता मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. कारण की ज्या पद्धतीने ह्या रन्स हव्या आहेत, खूप मोठी धावसंख्या बनवली. ही धावसंख्या पूर्ण करताना कुठेतरी अडथळले गेले आणि मी म्हणेन अफजलचा विकेट हा प्लस पॉइंट होता पॅराडाईज संघासाठी. महत्त्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र समोरच्या दिशेने मारलाय पुन्हा एकदा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस टॅपचा फटका, परंतु निशांत पवार चेंडूला पकडतोय. चुकी नाही. इथून जर पाहिलं तर चांगलं षटक हाताळलंय आतापर्यंत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे.
समोरच्या दिशेने पुन्हा अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु नाही, अटॅक होणार नाही. ओव्हरची होते समाप्ती. 4 षटक कंप्लीट, 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये बनवायचे आहेत एकंदरीत 29 धावा. गुड्डू आपण पाहतोय गोलंदाजी महागवर येताना. ओहो, पहिल्या चेंडूवर विकेट. विकास या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत गेली. फायनलचा मुकाबला आपण पाहतोय जो करायचं होतं. अफजल बिल्लाने नक्कीच दर्शवलं होतं की असं दर्शवलं होतं की ही मॅच इझिली डन करेन. पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता. कॉन्फिडन्स लेवल नक्कीच वाढवली होती, परंतु यावेळेस आपण पाहतो ही शेवटचं षटक आहे. आतापर्यंत औपचारिकता शिल्लक असेल. या मॅच मधून खूप चांगले खेळले पॅराडाईज संघ, त्यानंतर अर्जुन 11 संघ देखील खूप चांगले खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. ही मॅच जर पाहिलं तर इथे मात्र चॅम्पियन ठरतोय 2025.